नमस्कार मित्रांनो, के2के मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, दुष्काळामुळे झालेले नुकसान असो किंवा अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान असो, जे काही शेतकऱ्यांचे झालेले नुकसान असो किंवा अनुदान असो, ते शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाले आहे की नाही, आणि झाले आहे तर कुठल्या बँकेमध्ये जमा झाले आहे, आणि शेतकऱ्यांची KYC झालेली आहे का नाही, हे आपण ऑनलाईन घरी बसून आपल्या मोबाईलवर चेक करू शकता. ही माहिती आपण ऑनलाईन पद्धतीने मोबाईलवर कशी चेक करायची या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा, कारण आपल्या उपयोगाचे व्हिडिओ चॅनलवर येत असतात. तर सर्वात पहिलं आपल्याला जे आहे क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे, आणि त्याच्यामध्ये जी सरकारची वेबसाईट आहे त्या वेबसाईटला एकदा आपल्याला क्लिक करून ओके करायचं आहे. त्यानंतर आपल्याला या प्रकारे लोडिंग घेईन आणि असा काही इंटरफेस आपल्याला दाखवेल. तर याच्यामध्ये जो VK नंबर आहे आपला, तो आपल्याला इथे एंटर करायचा आहे. तर VK नंबर जो आहे तो विशेष क्रमांक असतो, तो आपल्याला तलाठी ऑफिसमध्ये किंवा आपल्या गावामध्ये जे सेतू कार्यालय आहे किंवा CSC सेंटर आहे त्याच्यामध्ये आपल्याला भेटून जाईल. तर हा VK नंबर मी इथे एंटर करतो आणि आपल्याला दाखवतो. तर अशा प्रकारे मी हा VK नंबर इथे एंटर केला आहे. याला आपण सबमिट करूया. आणि सबमिट केल्यानंतर हे बघा मित्रांनो, हे प्रकारे आपलं स्टेटस दाखवतं. KYC झाले असेल तर eKYC कंप्लीट दाखवतं, आणि जर बाकीचं स्टेटस असेल म्हणजे की आपले अकाउंट नंबर किंवा शेतकऱ्याचे नाव, हे आपल्याला जे आहे जर आपला स्टेटस आला असेल किंवा पेमेंट आलं असेल तर या प्रकारे आपल्याला दाखवून देणार. जसं की अकाउंट नंबर, डेट, बँकेचं नाव दाखवलं, किती अनुदान भेटले आहे हे दाखवलं जाईल. त्याच्यामध्ये रिमार्क असेल, आणि शेतकऱ्याला पैसे मिळाले असतील तर ते सक्सेस दाखवलं जाईल, आणि कोणत्या बँकेमध्ये मिळाले आहेत हे पण याच्यामध्ये दाखवलं जाईल. जर आपली eKYC झाली नसेल तर या प्रकारे आपले हे दाखवून पेमेंट्स स्टेटसमध्ये eKYC नॉट कम्प्लीटेड किंवा स्टेटस आपलं दाखवणार नाही. तर या प्रकारे या वेबसाईटवर येऊन आपल्याला आपला VK नंबर एंटर करून जे आहे तर आपला जो नुकसान भरपाई किंवा दुष्काळ निधी जो आला आहे तो आपल्याला या वेबसाईटवर येऊन चेक करता येईल. याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर जाऊन आपण हे आपला जो निधी आला आहे तो इथे चेक करू शकता.